हे प्रॉडक्ट काय काम करतं? डायबोजी हे बेसिकली तुमच्या बॉडीमध्ये कोणत्याही प्रकारचे जर का शुगर लेवल फ्लक्च्युएशन असेल, मी म्हटलं आता अमृत ज्यूस मध्ये इथे सांगितलं गिलोय आहे, पण ज्यांची शुगर लेवल ही 400 300 च्या वर असते, म्हणजे 400 500 च्या लेवल मध्ये जेव्हा शुगर लेवल जाते, एखाद्या व्यक्तीला पॅरालिसिसचा अटॅक, स्ट्रोक, ब्रेन हॅमरेज कधी येईल काही सांगता येत नाही, राईट? मग अशा सिच्युएशन मध्ये तो फक्त अमृत ज्यूसनी बरा होतो का? नाही होत, है ना? मग तिथे त्याला टार्गेटेड काय पाहिजे? थेरपी पाहिजे. तर ती टार्गेटेड थेरपी आपण डायबिटीजच्या कंडिशन मध्ये कशाच्या थ्रू रिक्वायरमेंट पूर्ण करतो? डायबोजीद्वारे. ओके, तर तुमची शुगर कितीही जास्त असेल बॉडीमध्ये, 300 400 500 पर्यंत, माझ्या मिस्टरांची 475 राहत होती. ओके, आणि 5 वर्षांपासून ते चक्करवार सरांच्या गोळ्या खात होते यवतमाळ, नाही झालं रिकवर. ओके, कन्सिस्टंटली तीच सायकल सुरू होती. त्यांना आपण डायबिटीज सुरू केलं आणि आज 3 महिने झाले मॉनिटरिंग करतो आहे सर आणि मॅडम. ओके, तर फ्लक्च्युएशन्स बिलकुलच नाही आहे आणि आज हे कमीत कमी जे प्रॉडक्ट आहे त्यांच्या शुगरवर इथपर्यंत कार्यकर झालेला आहे की त्यांची शुगर आहे ती ऑलमोस्ट 175 to 160 च्या रेंज मध्ये राहते, म्हणजे नॉर्मल आहे ना. पोस्ट मील जी काही शुगर असते ती किती राहायला पाहिजे? 160 to 170 च्या रेंज मध्ये. पहिले 200 होतं, WHO ने ती लेवल कमी केली, आता ती आलेली आहे 160 वर, तर ती नॉर्मल रेंज मध्ये राहते. आणि त्यांचा जो डायबिटीज होता तो हेरिडिटरी डायबिटीज होता, तो रिकवर होणारा डायबिटीज नव्हता. तर अशा कंडिशन मध्ये तुम्हाला टार्गेटेड थेरपी सेल्सवर असणारी द्यावी लागते, जिथे ते प्रॉडक्ट काय करेल? काम करेल. तर हे झालं डायबोजी बद्दल. पण आता तुम्ही म्हणाल की मॅडम फक्त शुगर वाल्यांनाच घ्यायला चालते का? नाही, हे सगळ्यांनाच घेता येतं ज्यांना वेट लॉस करायचा आहे. बेसिकली जे ओबेस लोक असतील, ठीक आहे, तर ओबेस लोकांना बेसिकली आपण हे कसं घ्यायला सांगतो की जेवणानंतर. डायबिटीस वाल्या पेशंटला आपण जेवणाच्या आधी सांगतो 15-15 ml सकाळ संध्याकाळ अमृत ज्यूसच्या सोबत कंपल्सरी. आणि ज्यांना वेट लॉस करायचं आहे अशांना हे प्रॉडक्ट आपल्याला जेवणानंतर घ्यायचं आहे 15-15 ml सकाळ किंवा सकाळ आणि संध्याकाळ. ओके, मग हे कसं काम करतंय? म्हणून दोन्हीवर तुम्ही एकच सांगते, हाही प्रश्न आला असेल. याचं काम असं आहे, जेव्हा हे जेवणाच्या आधी घेतो ते काय करतं? शुगर लेवलला कमी करतं. आणि जेव्हा हे जेवणाच्या नंतर आपण देतो तेव्हा ते तुमच्या मेटाबॉलिझमला, त्याच्यात जे कॅटाबॉलिझमचा जो प्रकार असतो, जे सायन्स बॅकग्राऊंडचे लोक असतील त्यांना समजत असेल मी, तर मेटाबॉलिझमला काय करतं? ते फास्ट करतं. जेवढं तुमचं मेटाबॉलिझम फास्ट, तुमचं एनर्जी ब्रेकडाऊन तेवढं फास्ट. जेवढी तुमची एनर्जी ब्रेकडाऊन फास्ट, तेवढा तुमचं लवकर वेट लॉस होतो. आपण जिम मध्ये काय करतो? तेच करतो, तिथे जाऊन कॅलरीज बर्न करतो ना. तर हेच काम आपलं विदाउट एक्सरसाइज किंवा माइल्ड एक्सरसाइजनी, ओके, खूप जास्त पथ्य न घेता सुद्धा डायबोजी हे काम करतं. म्हणजे तुमच्या मेटाबॉलिझमला तिथे फास्ट करतं आणि तुमचा तिथे वेट लॉस का काय होतो? अचीव होतो. ओके, पण हा जो वेट लॉस आहे, तुम्ही म्हणाल मॅडम की जिम मध्ये गेलं तरच बॉडी बनते आणि त्रास होत नाही, असं झालं तसं झालं. ओके, पण हे औषध जेव्हा, हे तुम्ही प्रॉडक्ट जेव्हा घेता, ओके, डायबोजी वेट लॉसच्या कंडिशन मध्ये, तर तिथे तुम्हाला काहीही फ्लक्च्युएशन न येता, तुमची एनर्जी लेवल डाऊन न होता, तुम्हाला रिव्हर्सिबल इफेक्ट न येता तुमचा तिथे वेट लॉस अचीव होतो. म्हणजे काही साईड इफेक्ट आहे का? ऑब्विसली नाही. हे झालं डायबोजी बद्दल.